दुसरी गोष्ट, लाडक्या बहिणींचे मनापासून धन्यवाद. लाडक्या बहिणींनी या भावांना साथ दिली. जे आपल्या दुःखात सुखात सहभागी होतात त्यांच्याबरोबर आपण राहावं. त्याचे पैसे वाढवणार का सांगा. नमस्कार, मी अजित पालव. सर्व लाडक्या बहिणींचे मनपूर्वक अभिनंदन. आपण लाईव्ह पाहत आहोत. आता लाडक्या बहिणींचे पैसे कोणत्या महिन्यापासून वाढणार, किती वाढणार हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर योजना आणल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या प्रकारे हिट झाली त्याचा आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतोय. पण मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना याला एक किनार आहे, शासन आपल्या दारी. हे देखील विसरून आपल्याला चालणार नाही की शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने 5 कोटी लोकांपर्यंत थेट शासन पोहोचलं. तर फक्त जनतेची सेवा, जनतेसाठी जे काम आहे हे करण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे. दिवस रात्र अपार मेहनत, अपार कष्ट हे मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेले. त्याचा रिझल्ट रोज आपल्याला पाहायला मिळतो. गेम चेंजर लाडकी बहीण योजना आणि शासन आपल्या दारी ठरतंय का? नक्कीच. बघा, सगळ्या योजना शासन आपल्या दारीपासून सुरुवात झाली. 5 कोटी लाभार्थी. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेख लाडकी योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, वयोश्री योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, हे सगळ्या योजना फक्त लोकांसाठी अभिप्रेत असणारं काम सरकार करत राहिलं. त्याचा रिझल्ट जो आहे तो आज आपल्याला पाहायला मिळतो. आपण संपूर्ण महाराष्ट्र विचार केला तर जो मतदान आहेत त्या दिवशी महिलांची संख्या मोठ्या संख्येने जास्त होती आणि तीच संख्या जी आहे ती आता आज मतांच्या रूपाने लाडक्या भावावरती प्रेम करणारे ज्या बहिणी आहेत त्या बहिणी मोठ्या संख्येमध्ये बाहेर निघाल्या. कारण की कोणीतरी पहिल्यांदा त्यांच्याबद्दल विचार केला, त्यांना सक्षम करण्याचं काम केलं आणि मला वाटतं मताच्या रूपाने परतफेड करण्याचं काम लाडक्या बहिणींनी केलं. त्यांचा पण खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. मी सगळ्या महिला वर्गाचा धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या संख्येमध्ये आपण मतदान केल्यामुळे मतदानाची टक्केवारी देखील वाढली आणि आता लँडस्लाईड विक्टरीकडे म्हणजे आपण वाटचाल करतो. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा आपण असेल राज्यभर अनेक सभा घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी जवळपास 70 सभा घेतल्या. आपण 42 मतदारसंघ कव्हर केले. शेवटपर्यंत कुठे हार मानली नाही किंवा शेवटपर्यंत कुठे असंही तुम्ही विचार केला नाही की आपण आम्ही जिंकणारच होतो. त्याच्यामुळे आम्ही एवढ्या सभा घेतल्या. शेवटपर्यंत तुम्ही कुठे? आम्हाला माहिती होतं आम्ही जिंकणारच आहोत. लोकांपर्यंत जितकं पोहोचू तितकं जे आहे हे फायदेशीर ठरणार आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत होतो की क्लिअर मेजॉरिटी, थम्पिंग मेजॉरिटीनी जे आहे महायुतीचं सरकार येईल. आज तसंच घडलेलं आहे. थम्पिंग मेजॉरिटीनी महायुतीचं सरकार आलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 72 सभा ज्या आहेत ह्या घेतल्या बोर्ड ऑफ कंट्रोल. विशाल, आत्ताच विलासने उल्लेख केल्याप्रमाणे 5 वर्षाचा एकंदरीत प्रवास बघितला तर अगदी नियतीचा खेळ पुन्हा एकदा तशाच टप्प्यानं सुरू झालाय की काय असं वाटतंय. आज याच दिवशी पहाटेचा शपथविधी पार पडला आणि 2च दिवसात सरकार पडलं होतं आणि सर्वात हुशार व्यक्ती असणारा भाजप हा शेवटच्या बाकापर्यंत फेकला गेला होता. मात्र अगदी गणित जी आहेत ती 5 वर्षांत पूर्णपणे बदललेली आहेत. भाजप महायुतीसोबत जवळपास 200पेक्षा जास्त जागा या आत्ता या हाती येताना दिसत आहेत. कल जे आहेत ते एकंदरीत दिसत आहेत. काही वेळातच याची स्पष्टता देखील होईल. मात्र आता इथून पुढे मुख्यमंत्री पदाचा प्रमुख चेहरा कोण, इथपासून ते अगदी लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा दावा करून सरकार बसण्याची साफ चिन्ह जी आहेत ती स्पष्ट होताना दिसत आहेत. 25 तारखेला भाजप महायुतीचा एक महत्वपूर्ण बैठक पार पडेल. त्यामध्ये प्रमुख विधानसभेचा प्रमुख नेता जो आहे तो ठरवला जाईल आणि याचाच अर्थ याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो ठरवला जाईल. तर लगेचच दुसऱ्याच दिवशी 26 तारखेला मुख्यमंत्री पदासोबतच महत्वाचे काही मंत्री शपथ देखील घेऊ शकतात. एकंदरीत महायुतीचं सरकार आता अस्तित्वात येईल हे स्पष्ट झालं. पुन्हा येईल असं काही होईल का? विलास, ज्या पद्धतीने ही निवडणूक दिसली आहे, ज्या पद्धतीने ही निवडणूक आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज अशी की भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे राज्यात येणार आहे. राजनाथ सिंग हे मुंबईत येतात आणि त्यामुळे अर्थातच पुढल्या सरकार स्थापनेच्या घडामोडी कशा पद्धतीने असाव्यात या दृष्टीने बैठक घेण्याकरता भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे राज्यात येत आहे. खुद्द ताईंची प्रतिक्रिया पूर्ण करूया. ताई, तुम्हाला प्रामाणिकपणे जर भाजपच्या ज्या प्रकारच्या जागा वाढल्या, मुख्यमंत्री पद तुमच्यापासून तेवढं दूर गेलेलं किंवा जाते? आधी तर आमच्या 3ही नेत्यांनी स्पष्ट केलं होतं की तो कुठलीही रेस नाहीये. पण तरी सुद्धा त्याच वेळेला महायुतीमध्ये एवढं सामंजस्य नक्कीच होतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढवतोय हे सुद्धा 3ही नेत्यांनी मान्य केलेलं होतं. आणि त्यामुळे तशा पद्धतीचं कुठलंही कॉम्पिटिशन नाही होणार. पण ज्या पद्धतीने धर्मवीर आला, नंतर धर्मवीर 2 आला, आता पुष्पा 2 येतोय. मग एकनाथ शिंदे 2.0 होणारच नाही अशा पद्धतीमध्ये कोणी राहू नये. कारण मला वाटतं की निर्णय जो असेल तो आमचे 3ही शीर्षस्थ देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, स्क्रिप्ट मी लिहिली आहे, मी लिहिणार आहे पुढच्या ह्याची. सूचक होतं. तुम्ही जसं म्हणाला, तुम्ही जसं
मी ठोकताळा या ठिकाणी मांडला की दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री जो आहे, एक चेहरा जो आहे तो वेगळा दिला जाऊ शकतो, पण आता ही ज्या पद्धतीची लीड भाजपला मिळालेली आहे त्यानंतर देवेंद्र भाऊ जर तो चेहरा नसतील तर भाजपचे आमदार ऐकणार आहेत. ताईची शेवटची कमेंट. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्रातला पहिला निकाल लागला लाडक्या बहिणीचा, आदित्यताईंचं, आणि त्यांच्यानंतर जे लाडक्या भावांचे निकाल लागले ते सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करते आणि न्यूज 18 लोकमतलाही मनापासून अभिनंदन देते, कारण की एकदम ट्रान्सपरंट म्हणजे इलेक्शन कमिशननी जो निकाल दिलाय तोच दाखवला, खोटं काही न दाखवता लोकांना शाश्वत जगावरती टिकून ठेवलं. यामध्ये दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक म्हणजे खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही आदरणीय अजितदादांचीच आहे, हे एक शिक्कामोर्तब झालं, कारण की हा निर्णय जनताच्या दरबारात जाणार होता आणि ह्यावेळेस ही निवडणूक फक्त आमदारांची मताची अशी नव्हती तर राष्ट्रवादी कोणाची याची होती. बाकी न्यायालयीन लढाई काही असेल ते असं, पण जनतेच्या दरबारामध्ये दादा विजयी ठरलेत आणि राष्ट्रवादी ही खरी दादांची आहे. दादांना महाराष्ट्राच्या जनतेने यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा पाठिंबा दिला. एक मिनिट फक्त आशाताई, आपण ज्याच्या संदर्भात बोललात की अचानक असं कसं होऊ शकतं, तर सुरुवातीपासून महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं की महाविकास आघाडीची बैठका सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत आहेत, म्हणजे निकालाच्या आधीपर्यंत, की बैठकीमध्ये होत असलेला वाद सातत्याने महाराष्ट्रासमोर येत होता, ज्यामध्ये बैठकीमध्ये जागा वाटप 288 जागांवरती एकमत होऊ शकत नाही, तिथं 14 कोटी जनतेसाठी काय एकमत होणार हा एक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडत होता. त्यानंतर प्रत्येक जण, कालपर्यंत मला आश्चर्य वाटलं, जितेंद्र आव्हाड एका ठिकाणी बोलले की मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार आहे, म्हणजे कालपर्यंत त्यांचे सगळे मुख्यमंत्री पदाचे दावेदार झाले होते. या उलट महायुतीकडे आम्ही कोणीही अशा पद्धतीचा दावा न करता, कार्यकर्ते म्हणून आमची इच्छा आहे, माझीही अपेक्षा तशीच आहे, मी दादांचे कार्यकर्ते म्हणून की दादा मुख्यमंत्री व्हावं, आम्ही स्ट्राईक रेटवर मागू शकतो, अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना वाटू शकतं. दुसरी गोष्ट, लाडक्या बहिणींचे मनापासून धन्यवाद. लाडक्या बहिणींनी या भावांना साथ दिली, जे आपल्या दुःखात सुखात सहभागी होतात त्यांच्याबरोबर आपण राहावं. त्याचे पैसे वाढवणार का सांगा? नक्की तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना, म्हणजे 2,40,00,000 लाडक्या बहिणींना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते, दर महिन्याला मिळणारे 1,500 रुपये आता 2,100 रुपये होणार आहेत आणि हा महायुतीचा वादा आहे, तो आम्ही पूर्ण करणारच आहे. त्याबरोबरच महाविकास आघाडीने सातत्याने फक्त भाषणांमधून महाराष्ट्राला विजन देण्याऐवजी आम्ही सत्तेत आल्यावर काय देऊ हे सांगण्यापेक्षा महायुतीवर टीका करण्यात वेळ घालवला. गद्दार आणि बऱ्याच काही गोष्टी, ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला रुचलं नाही. त्याच्यामुळे मतदानातून महाराष्ट्राच्या जनतेने छत्रपती शिवरायांची भूमी आणि साधू संतांची असलेली भूमी, त्याचा वारसा हा मतदानातून दाखवून दिला आणि तो अखंड असाच राहील. त्याच्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करते आणि पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतला आदरणीय अजितदादांसारखा पारदर्शक रोखठोक कारभार दाखवल्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू. तुम्ही आलात, वेळात वेळ काढून, त्याबद्दल तुमचे न्यूज 18 लोकमतच्या वतीनं खूप खूप आभार. आणि टोटल आता पोहोचलीये महायुतीची 217 वरती. 129 येतात आपल्याकडे. 129 जागा भाजपच्या, शिवसेनेच्या 49 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 35 जागा. तर महाविकास आघाडी अडकलेली आहे.